राजकारणातलं काय वाटतंय? इंटरेस्ट संपत चाललाय का कुठेतरी? संपत चाललाय. ज्या प्रकारे आनंद दिघे साहेबांच्या हाताखाली आपलं चालू होतं त्याप्रमाणे आता तरी सध्या काहीच नाहीये. कोणी पण यावं, चांगलं काम करावं आणि नंतर लोकांकडे मतं मागावी. फक्त ह्याला त्याला पळवून नको करायला. आघाडी आपली एकच, ठाकरे बंधू. ठाकरे बंधू. येस. तुमचा आमदार होता 5 ते 10 वर्ष, त्या आमदार काय डोळे झाकून फिरतोय काय? नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रोडे तुमच्या सर्वांचं आपल्या TV9 मराठीवर सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आता तुम्ही माझ्या मागे बघताय ना, ही ठाणे महानगरपालिका आहे बरं का, म्हणजे मुंबईतील दुसरं केंद्रबिंदू. आणि मित्रांनो, इथं कसं निवडणुका चालू आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आता सध्या इथं सारे निवडणूक स्वातंत्र्य लढत आहेत. आणि शहरी वर्गीकरण म्हणलं की विकासाचे मुद्दे आलेत, पाण्याचे प्रश्न आलेत, लाईटीचे मुद्दे आलेत. पण शहरी वर्गीकरण असले तरी झपाट्याने लोकसंख्या वाढते आहे. लोकसंख्या वाढत असताना गाड्या वाढत आहेत, प्रदूषण वाढतं आहे. इथले स्थानिक नागरिक काय बोलत आहेत ते तर बघणारच आहोत. पण सध्या महत्त्वाचं काय आहे, या निवडणुकांमध्ये जसे आमदारके खासदारके महायुतीने लढली होती, एका विचारांनी लढली होती, तसं आता इथं स्वातंत्र्य झालेलं आहे. आणि बरेच पक्षाचे कार्यकर्त्यांना तिकीट न दिल्यामुळं प्रस्थापित कार्यकर्ते सुद्धा नाराज आहेत. मग बंडखोरी होण्याची सुद्धा शक्यता असते. आपण काल नवी मुंबई महानगरपालिकेचा जर अंदाज घेतलाच, पण आता ठाण्याची महानगरपालिका आहे त्याचा अंदाज घेऊया आणि मुंबईकर काय बोलत आहेत त्याला जर ऐकूया, पाहूया आणि त्यांच्याशी चर्चा करूया. थेट काय ठाण्याची महानगरपालिकेवरती काय कोणाचं वर्चस्व होतं आधी काय माहिती ना आपल्याला, एवढी कल्पना नाही ना. काय प्रकल्प गुजरातला जात आहेत, अनेक उद्योगधंदे, काय तरुणांच्या हाताला काम आहे का? नाही, काय बोलू नाही शकत ना, एवढं माहिती नाही ना आपल्याला. बरं, काय वाटतंय बरं, महागाई वाढत चाललेली आहे, काय खिशाला झळ बसते का? बसतात ना, ऑब्विसली पगार सगळ्यांची कमी आहे, त्यामुळे महागाई वाढत चालते, जळ बसणारच, साहजिकच आहे. मुंबईसारख्या ठिकाणी पोटाची खळगी भरायला अडचण येते का? हो, येते ना. बरं, काय वाटतं बरं, राजकारण कसं असायला पाहिजे? राजकारण बघायला गेलं तर स्वच्छ निखळ असलं पाहिजे, सगळ्यांना सगळ्यांची रोजगार भेटला पाहिजे. हां, पण आत्ताचं राजकारण तसं वाटतंय का? नाही, असं राजकारण तसं नाहीच आहे. राजकारणातलं काय वाटतंय, इंटरेस्ट संपत चाललाय का कुठेतरी? संपत चाललाय. हां, यंग पिढी यायला पाहिजे. यंग पिढी यायला पाहिजे. पण आता बघा, एवढं कधी तुम्ही बघितलं होतं का, तिकीट नाही दिले तर आरडाओरडा होते, तमाशा होतोय. काय खरंच वाटते का BJPचे कार्यकर्त्यांना नाराजी आज? नाराजी सर्वांनाच आहे. हां, कुठल्याच पक्षावर खुश नाहीत लोक? नाही, कुठलाच नाही. मग काय वाटतं बरं? तरुणांना काम नाहीये. हां, गुजरातला प्रकल्प चाललाय, चाललंय. काय वाटतं बदल व्हायला पाहिजे का? बदल व्हायला पाहिजे. मला सांगा, ठाणे महानगरपालिकेत कोणाची सत्ता होती? इथे धनुष्यबाण शिंदे साहेबांची. शिंदे शिंदे साहेबांची. काय वाटतं बरं, जुने राजकारणी माणसांची आठवण येते का ठाणेकरांना? येते. येते. मला सांगा, धर्मवीर आनंद दिघे साहेब राजकारण जसं करत होते तसं इथल्या नेत्यांना जे म्हणतात आम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिष्य आहात, जमतंय का? जमतंय, पण सपोर्ट केला पाहिजे ना शिंदे साहेबांना लोकांनी. हां, काही लोक त्यांची साथ पण सोडून चाललेत, बरोबर. त्यांच्या पाठी उभं राहायला पाहिजे ना. बरोबर आहे. पण आता मला सांगा, आपण ज्या लोकांना मोठं केलंय ती लोक जर सोडलं तर मग कुठेतरी गद्दारीचा सिक्का पडत असतो. शिंदे साहेबांनी उद्धव ठाकरेंना सोडायला पाहिजे होतं का? नव्हतं सोडायला पाहिजे, पण उद्धव साहेबांनी पण थोडा विचार करायला पाहिजे होता. हां, बरोबर. महागाई काय म्हणते? महागाई तर वाढलेलीच आहे नेहमी. हां, वाटते का महागाई कमी व्हायला पाहिजे? नाही, आता महागाई तर कमी व्हायलाच पाहिजे ना. हां, पण आता बरं, काय वाटतंय बरं, एकंदरीत धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं इथं राजकारण बघा आणि बाल किल्ला म्हणता येईल, कसं काय त्यांच्या नावावरती ज्या प्रकारे आनंद दिघे साहेबांच्या हाताखाली आपलं चालू होतं त्याप्रमाणे आता तरी सध्या काहीच नाहीये. महागाई तर एवढी वाढलेली आहे की काही विचारूच नका. बरं, काय वाटतं बरं, कुणाची सत्ता यायला पाहिजे इकडं? कुणाही सत्ता म्हणजे आता जे चालू आहे एकनाथ शिंदे साहेबांचं त्यांच्याकडे चालूच आहे, चांगलं चालू आहे. नाही, चांगलं आहे. जे कोणी पण यावं, चांगलं काम करावं आणि नंतर लोकांकडे मतं मागावी. बरोबर. फक्त ह्याला त्याला पळवून नको करायला. बरोबर. क्या बोलते महंगाई? हाँ? महंगाई किधर है? महंगाई नहीं, नहीं ना, सस्ता है. सस्ता है. हो. बरं, लाडकी बहीण आहे का लाडके दादी को? हाँ?
बोलू ना. हा इथं पोलीस वगैरे त्रास देत आहेत का तुम्हाला? नाही ना. नाही. काय वाटतं बरं एकंदरीत तुम्हाला व्यवसाय करायला अडचण येते का काही? काही का व्यवस्था? हां, काही का व्यवस्था? व्यवसाय म्हणजे तुमच्या ठेल्याला वगैरे अडचण येते का? हाँ ठेला का स्थायी जगह मांगता है. हां. हाँ बरं, काय वाटतं बरं इथं नेमकं समीकरण काय आहे राजकारणाचं? पॉलिटिशियन कैसा चल रहा है? पॉलिटिशियन मेरे को नहीं मालूम है. मालूम पॉलिटिशियन नाही. चक्कर नहीं. काय वाटतं बरं दादा एकंदरीत? ताई नमस्कार. नमस्कार. कशा आहात? ठीक आहे. ठीक आहे. काय भाजीपाला घ्यायला आलात काय? बघायला आहे बघायला आलात. बरं काय वाटतं बरं आज खरंच राजकारण व्यवस्थित चाललंय का? ते काय सांगू शकत नाही. बरं काय वाटतं लाडक्या बहिणी सुरक्षित आहेत का सरकारच्या? अर्ध्या आहेत अर्ध्या नाही आहेत. अर्ध्या आहेत अर्ध्या नाहीत. बरं मुंबईसारख्या शहराच्या ठिकाणी काय परिस्थिती आहे? हे बलात्कार वगैरे हे प्रकरण बंद केलं पाहिजे. बंद केलं पाहिजे. पण एकंदरीत पहिले राजकारणी आणि आताच्या राजकारण्यांमध्ये काही डिफरन्स जाणवतोय का? जमीन आसमानचा फरक आहे. जमीन आसमानचा. आता धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या राजकारण्यात पण म्हटलं जमीन आसमानचा फरक आहे एवढं फक्त आहे. हो डायरेक्ट जमीन आसमानचा. काय वाटतं बरं काय बदल यांच्यात? तसं सांगू शकत नाही. पण जमीन आसमानचा फरक आहे. काय वाटतं हे नेते बदलले पाहिजे का? बदलली पाहिजे ना. हां बरं नक्कीच. अरे आमच्या लाडक्या बहिणी बी द्यायच्या आहेत. काय म्हणताय ताई झाली का खरेदी वगैरे? नाही झाले करायचे. बरं काय वाटतं बरं एकंदरीत सरकार महिलांबाबत खरंच सक्षम निर्णय घेते का? हो घेते ना. पैसे देते हां. काय सेवा देते. बरोबर आहे. पण शहरात तर लाडकी बहीण नाही म्हणतात. मग काय करायचंय? हां. किसी किसी को मिलता है किसी किसी को नहीं मिलता. वो तो अपने अपने ऊपर है ना. पण बहन में दूजा भाऊ होता है क्या? नहीं हाँ, एक लाडकी बहन नहीं है. ऐसा कुछ नहीं है. कुछ नहीं. नहीं अपनी सोच पे है वो तो. हाँ वो गरीबों के लिए चालू किया है ना. हाँ. तो गरीबों को ही दे रहे हैं. लेकिन मुंबईत भी गरीब लोग है. नहीं हर कोई गरीब नहीं है ना हाँ इसलिए. लेकिन हर कोई श्रीमंत भी नहीं ना. हाँ तो जो गरीब है उसको तो मिल ही रहा है ना. मुंबई सारख्या ठिकाणी गरिबांना नाही ना मिलत सगळ्यांना. नहीं मिलता है. मिलता है. हम जो बोलते ना वो लोग बोलते हमको नहीं आते हमको नहीं आते. मिलता है बहुत लोगों को मिलता है. हाँ मैंने तो देखा है बहुत लोगों को मिलता है. विरोधी पक्ष नेते बोलतायत ना की इधर लाडकी नहीं बहीण नहीं मिलता है मिलता है. मिळताय. काय वाटतं बरं कोणाची सत्ता यायला पाहिजे इथं? बीजेपी. बीजेपी. आता बीजेपीवर तर अनेक नेते नाराज दिसत आहेत. नहीं नहीं प्रतिष्ठित बीजेपी शिवसेना. बीजेपी शिंदे साहेब. शिंदे साहेब. यस. बर पण ठाकरे साहेबांची आणि त्यांची युती झाली मग इथं मराठीचा एक लय वाद चालू आहे. नेमकं नगरसेवक महापौर काय कोणाचं व्हायला पाहिजे? नहीं बीजेपी ही चाहिए. बीजेपी चाहिए. क्यों चाहिए बीजेपी? नहीं बीजेपी अच्छे काम कर रही है. अच्छे काम कर रहे. थँक्यू ताई. बीजेपी अच्छे काम कर रहे. मित्रांनो आत्ता सध्या आपण आहोत वाघा इस्टेटमध्ये आणि प्रभाग क्रमांक 18मध्ये. कारण मित्रांनो सुरुवातीलाच मी का म्हटलं माहिती का आपण मागाचे बरेच जणांचे इंटरव्ह्यू घेतल्याच्या नंतर बरेच जण लोक बोलले काय विकास झाला आहे काय नाही. पण खऱ्या अर्थाने तुम्हाला जर माहिती आहे छोटा पुढारी शो असा आहे की दूध का दूध आणि पाणी का पाणी केल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो ठाणे महानगरपालिका हिला टर्नओव्हर 500 कोटीचा आहे. मी मगाच म्हणलं जाऊ दे आपल्याला जास्त आकडेवारी घ्यायची नाही. मगा तरी 1 कोटीचा आकडा आपण सोडून दिला. सरासरी 400 कोटी धरले. त्यातले काही लोक म्हणले 200 कोटीसुद्धा सर्वसामान्यांच्या जनतेसाठी येत नाहीत. तर आता खरंच दुर्दैव वाटते ठाणे महानगरपालिकेसारख्या जरा इकडं दृश्य दावा की ही परिस्थिती काय. इकडेही माणसं राहत आहेत. प्रभाग क्रमांक 18 आणि विशेष म्हणजे श्री महाराष्ट्राचे लाडके ज्यांना अनंतांचे नाथ एकनाथजी शिंदेसाहेब असं म्हटलं जातं त्यांचा बालकिल्ला आहे. आणि त्यांचा बालकिल्ला आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रीसुद्धा ते होते. त्यांच्या बालकिल्ल्यात जर अशी परिस्थिती असेल तर बाकीच्या नेत्यांच्या बालकिल्ल्यात कशी परिस्थिती असेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट शोकांतिका म्हणजे इथले धर्मवीर आनंद दिघे त्यांचं एक वाक्य आठवतं आहे का तुम्हाला? मी आठवण करून देतो आज. खास आठवण करून देतो बरं का. आपण त्या क्षेत्रातील नाही पण तरी गद्दारांना क्षमा नाही. पण आता इथली जनता काय बोलते ती बघूया. कसं आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मतदारसंघात नव्हे म्हणता येणार तर त्यांचा आनंद दिघे साहेबांची जनता ही गळ्यातील ताईत होता. त्यांचा न्याय करण्याची एक वेगळी पद्धत आणि शैली होती. आणि त्यांच्या काळात
आया बहिणी तर सुरक्षित होत्याच, पण जनताही सुरक्षित होती. टाचणी पडला तरी महाराष्ट्रात आवाज घुमायचा. पण आज इथं जनतेची काय अवस्था बघताय ना. आनंद दिघे साहेब, तुमच्या ठाण्यामध्ये आम्ही आहोत, पण तुमची ठाण्याची जनता काय बोलते जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार, कशा आहात? एकदम ठीक. काय मला पहिला प्रश्न विचारायचा आहे, काय वाटतंय का हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं ठाणं आहे म्हणून? हे निश्चितच अगदी त्याला कोणी बोलू शकत नाही की ते धर्मवीर आनंद दिघेचं ठाणं नाही आहे. ठाण्यात आहे ठाणं धर्मवीर आनंद दिघे साहेबांचंच आहे, आहे. पण नेत्यांनी ठेवलंय का हे? ठेवलं का नाही ते त्यांनाच माहिती आहे. त्यांनी स्वतःला मनाला विचारायचं की ठेवलं का नाही, हे पहिले विचारा स्वतःला. कारण आत्मपरीक्षण केल्यानंतरच समजतं, दुसऱ्यांना सांगून चालत नाही. बरोबर आहे. मी मगाच म्हणलं आनंद दिघे साहेबांच्या काळात टाचणी पडली तरी महाराष्ट्रात आवाज घुमायचा. इथं एवढा कचरा आहे. इथं हे ठाणे महानगरपालिकेला 500 कोटी येतात. खरंच सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी वापरले जातात का? आज गेल्या 9 वर्षामध्ये इथे विकास झालेला नाही. हा विकास कुठे होता ते माहिती पडलं नाही. त्या लोकांना विचारा, प्रबोधनगरच्या किंवा इथल्या किशननगरच्या लोकांना विचारा, विकास कुठे गेला आहे तो? विकास आहे काय ते? विकास म्हणजे काय? विकास म्हणजे पोराचं नाव नाही विकास. हा, पण विकास म्हणजे सर्वांगीण विकास, जो ह्या परिसराचा जो विकास आहे, लोकांसाठी, सामान्य माणसासाठी जे जे सोयी सुविधा देतो त्याचा विकास आहे. मग तो कुठे आहे? काय वाटतं बरं, आनंद दिघे साहेबांच्या नावावरती फक्त हे राजकारण करतायत, स्वतःची पोळी भाजून घेतायत का? ते तर कोणी सांगेल. आनंद दिघे साहेबांचं आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरती सगळं काय चाललेलं आहे. आज या ठिकाणी बघा, मला मी एक सांगतो, आपल्या या पूर्ण कोपरी पाचपाकडीमध्ये एक पोस्ट ऑफिस नाही. 6 वर्ष झाली. 6 वर्ष झाले. 6 वर्ष झाली पोस्ट ऑफिस नाही. जुन्या लोकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी जायचं कुठे? कशात? आम्ही बरे आहात, तुम्ही अरे कशा मस्त दिसताय. तुमच्यापेक्षा कमी, तुम्ही नाही एकदम नाही, मस्त दिसताय. असं काही नाही, असं बोला ना काही साहेब. नाही. बरं इकडे कुठे आलते? आम्ही राहिलो इकडचे, तुम्ही इकडे कुठे आलेले? आम्ही तुमच्याकडे. बरे वा, धन्यवाद साहेब. बर, मैदानात आलते काय, फिरायला आलते काय? हो, आमचंच आहे विक्रोळी कन्नोमा नगर 108. बर, काय पण तुमच्या विक्रोळीत विकास नाही वाटत राव? हो, वाटतोय ना विकासराव. माळ्याची बिल्डिंग आज 24 होणार आली. हा, रस्ते झालेत, पाणी आहे आपल्याकडे. आता मी जर आलो तर त्या रस्त्याने कामच चालू आहे. काम चालू आहे, नवीन रस्ते चालू आहेत साहेब. म्हणजे इलेक्शन आलंय म्हणून काम चालू आहे हे का? आपलं एक वर्ष 6 महिन्यापूर्वी झालंय काम चालू झालेलं. बरं, काय कोण आघाडी मारते, कोण पिछडी मारते इथं? आघाडी आपली एकच, कोण? ठाकरे बंधू. ठाकरे बंधू? येस, म्हणजे ठाकरे बंधू मारतायत म्हणायचं आघाडी. ठाकरे सेनाच, मराठी माणूसच. पण मराठी माणसाचं जर खूप खच्चीकरण केलं जातं असं म्हणताय का जरा? असं काय कुठंच होत नाही खच्चीकरण, महाराष्ट्रात तर होत नाही. आता बघा ना राव, यापुढे तर होणार नाही. आता महायुतीवाली म्हणतात आमची ताकद वाढली, महायुतीकडे अनेक नेते आहेत, बल्लारडे नेते असून द्या ना. आहेत, मग ठाकरे गटाचं कसं? ठाकरे गटाचं आता नगरपालिकेच्या इलेक्शन नंतरच तुम्हाला सगळं चित्र दिसेल ना पूर्ण महाराष्ट्राला. बर, एक प्रश्न विचारतो. आता राज ठाकरे साहेबांची आणि उद्धव ठाकरे साहेबांची युती झाली, पण विरोधक काय म्हणतायत, निम्मी जनता काय म्हणतायत, यांनी फक्त सत्तेसाठी युती केली. असं काहीच नाही. सत्तेसाठी आधी पण होतं ना. हा, बरोबर, आधी होते ना. बरोबर आहे. पण एकत्र यायचं तर मागे जायचं ना मग. एकत्र येण्याचं कारण होतं की मराठी माणसाने एकत्र व्हावे आता. हा. त्यासाठी आले. सर मला सांगा, एकंदरीत काय परिस्थिती आज मतदारसंघात, कसे आज जिथे तुम्ही उभे आहात, विक्रोळी विधानसभा, ठीक आहे, हे जे आता तुम्हाला जे सगळ्यांनी सांगितले, आता जे उबाडाचे, की ते यांचा गड आहे, ठीक आहे, ह्यांची ताकद आहे. जरा ह्या लोकांनी 119 संडास आणि 19 गटार जरा ह्या लोकांनी फिरले नाहीत. मला वाटतं याचे डोळे बंद आहेत. रस्त्याची परिस्थिती, ह्यांचा आमदार, ह्यांचे नगरसेवक होते, ह्यांचा उबाडाचा नगरसेवक आता जेव्हा युतीमध्ये आहे, मनीषा राणे, ती पण तिथे होती. त्यांना लाज वाटली पाहिजे नाही का लोकांसमोर बोलताना, आमचा गड आहे साफ तर करा, कमीत कमी तुमचा गड. बरोबर. तिथे एवढा महिला उभ्या, महिलांना विचारा यांच्या बाथरूमची परिस्थिती काय. तुमचा आमदार होता 5 ते 10 वर्ष, त्या आमदार काय डोळे झाकून फिरतोय काय? बरोबर. आणि बीजेपी वरती बोलायची यांची लायकी नाहीये. समजलं, या लोकांनी काय कामं केली आहेत, लोकांना काय दिलंय आतापर्यंत, त्यांनी दाखवून द्यायचं. आणि आम्ही किती प्रोग्राम घेतले आहेत, आणि भारताचे पंतप्रधान त्यांचा एकेरी उल्लेख करायची यांची लायकी नाहीये. बरोबर. ठीक आहे. आणि हाणामारीच्या गोष्टी यांनी आमच्याशी करू नये. आम्ही पण काय हातात कोणी बांगड्या घातलेल्या नाहीयेत. आम्हाला पण कोण इथे वाटताना भेटेल, आम्हाला माहिती आहे आमदार कसे इलेक्शन लढतात. पैसे वाटताना जो भेटेल त्याला चांगला चोप दिला जाईल इकडे. आणि भारतीय जनता पार्टी इथे कडक आणि एकदम खंबीर उभी आहे. बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत इकडे ही परिस्थिती बी निर्माण होऊ शकते. हो, होऊ शकते ना. आता हे लोक बोलतायत गद्दार, ह्या गद्दारांना घेऊन यांनी राज्य केलं, त्यांच्या जीवावरती पैसे कमवले. बीएमसीचं कलेक्शन हे लोक करायचे इतक्या वर्ष.
एक ऑफिसर पकडला गेला माहिती ना 100 कोटीसाठी. बरोबर बरोबर. आठवतं की नाही का विसरले वाटते लोक. यांना सवय आहे विसरायची. आता एकत्र बसले आहेत. पहिले 4 दिवसा अगोदर एकमेकाला हे शिव्या घालत होते. आता मांडीला मांडी लावून बसले तर या लोकांना आता सगळंच चांगलं दिसायला लागलंय का फक्त आणि फक्त BMC ची मलाई खाण्यासाठी. भारतीय जनता पार्टी महायुतीचाच महापौर इथे बसणार. सगळ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ देवा भाऊ बरोबर आहेत. बर मला एकंदरीत सांगा, भारतीय जनता पार्टीत बरेच प्रस्थापित नेत्यांना डावललं गेलंय असा दावा होतोय आणि बरेच नेते नाराज आहेत. त्यामुळे बीजेपीला कुठेतरी फटका बसू शकतो का? फटका नाही बसणार त्यांना. डावललं म्हणजे काही 10 लोक असते तर एकाला द्यावं लागेल ना. 9 लोक तर नाराज होणार आहेत. ते तेवढा विषय नाही आहे ना. पण मला एकंदरीत सांगा, महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला गेलेत नेलेत, मग कुठेतरी आपल्या तरुणांना आजही रोजगाराचे प्रश्न निर्माण झाला आहे. पण आपली मग म्हणताना मराठी आमदार काय करत होते? त्यांनी तिकडे गुजरात जाऊन द्यायला नाही पाहिजे ना. मग त्यांना बोलून काय फायदा? आपले लोक तिकडे पाठवले, त्यांनी कामं केले पाहिजे. आता सुद्धा इकडे नगरसेवक जे देतात ना तुम्ही, तो असं शिक्षित पाहिजे. आता काय झालं की हा विरोध हा नाही, एकाच कोण उद्या कोणत्या पक्षाचा आम्हालाच माहित नाही. उद्या इलेक्शनच्या अगोदर हा तिथं उडी मारेल का तो सगळ्यांची युती एकच आहे ना. आता आपण जिथं उभे आहेत ना त्या ठिकाणी सगळे आले. आपण समजा सरकारला फिरायला इथं टॉयलेटची व्यवस्था नाहीये. काय करणार तुम्ही आता? एवढा लांबून आला, कुठे घेऊन जा तुम्हाला? बरोबर आहे बरोबर. मी सांगा सोय नाही ना, कुठे घेऊन जाऊ सांगा तुम्हाला. आणि आधी सत्ता कोणाची होती? कोणाची ज्याची पण असेल, पण त्यांनी बघितलं गरजेचं आहे. त्यांना पाहिलं पाहिजे आणि येणाऱ्याने पण बघावं. बरोबर आहे बरोबर. येणार आहे ना त्यांनी पब्लिकची सोय करावी. बरोबर आहे. तुम्ही नगर समाजसेवक म्हणजे काय? तुम्ही समाज जेव्हा निवडून येतो ना, त्यांनी म्हटलं मी ह्या पक्षाचा मी त्या पक्षाचा, जो निवडून येतो ना त्यांनी सगळ्यांचं काम केलं. बरोबर आहे. आजा भाऊ तुझ्या भाऊ. बरोबर. एकंदरीत बघा, आज जनता कुठेतरी वाटते का मुंबई सारख्या ठिकाणी सगळेच जण म्हणतायत मराठी बाणा मराठी बाणा. काय मराठी बाणावरती राजकारण होते का? कशाला मराठी बाणा? जो मुंबईत आहे तो सगळाच मराठी आहे ना. मराठी जन्मला तो मराठी, तर मुंबईचा जन्म झाला तो मराठी झाला. बरोबर आहे बरोबर आहे. पण मुंबईत ज्याचा जन्म झाला ना तो मराठी झाला ना. बरोबर आहे. पण आता बीजेपीचे काही लाईन सुद्धा होते, जो हिंदू की बात करेगा तो बीजेपी के साथ रहेगा. पुन्हा इथे नाही का? इथे नाही. बर मला सांगा, काय वाटतं बरं, इथं कोण महापौर व्हायला पाहिजे? आता आहे ना इलेक्शन झालं ना, त्यामुळे मी आता तुम्हाला परत बोलतो, महापौर होणार कोण सांगू नाही. कारण हा विरोधक आहे तो माहित नाही. सगळे एक होतील, महापौर कोणाचा होईल कसं सांगणार तुम्ही? बरोबर आहे बरोबर. एकच होणार आहेत ना. उद्या कोण कुठल्या पक्षात जाईल, कुठे थैली पोचवेल काय माहित नाही. पण मला एक सांगा की सगळे नेते डायरेक्ट म्हणतात मराठी माणूस होईल मराठी माणूस होईल. चांगला आहे ना, महाराष्ट्रासाठी चांगला आहे, चांगली गोष्ट आहे मराठी होणार तर. बर सगळे तुम्ही पण म्हणताय मराठी होणार तर मराठी होऊ द्या. आमचं मत आहे सर्वसामान्य जनता जे बोलते ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय. बरं काय वाटतं बरं एकंदरीत आज युवकांचा विचार केला जातोय का? होय, केला जातोय ना, नक्कीच केला जातोय. कसा केला जातोय? रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे युवकांचा विचार होतोय. बर नुसतं पाणी रस्ता झाला म्हणजे काही समस्या सुटल्या का वाटते का? डेव्हलपमेंट कन्नमरचा भरपूर जोरात चालू आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांचा थोडासा अभाव दिसून येतोय. पण पुढील 3-4 वर्षामध्ये हा जो प्रॉब्लेम आहे तो नक्कीच इथे सॉल्व्ह केला जाणार आहे. बर एकंदरीत आपण ताईंना विचारूया. ताई आपल्या लाडक्या बहिणी भेटलेल्या आहेत, लाडक्या बहिणीलाच विचारूया. ताई खरंच लाडक्या बहिणीचा फायदा होतोय का? होतोय, नक्कीच होतोय. लाडक्या बहिणीचे पैसे व्यवस्थित वेळेवर येत आहेत. रजिस्ट्रेशन बाकी होते, 31 जानेवारीची प्रोसेस दिलेली, पण यावेळेला आले आहेत पैसे सगळे. बरं मला सांगा, निम्मी जनता जे ओरडते की लाडकी बहीण फक्त इलेक्शनासाठी वाटते का करत इलेक्शन? नाही, असं तर कधीच बंद झालं असतं ना. नगरसेवकापर्यंत थांबलं नसतं. चालू आहेत, कंटिन्यू पैसे चालू आहेत. बरोबर आहे बरोबर. फक्त त्याची स्क्रुटनी होत होती, त्या स्क्रुटनीसाठी ते थांबलेले. बरं पण आता परत येत आहेत पैसे महिलांना. बरं दादांना एक प्रश्न विचार. दादा काय वाटतं बीजेपीला इथं दणका बसू शकतो का? बीजेपी इथे सीट बीजेपीला दिलेली नाहीये. ठीक आहे, 118 वॉर्ड मधलं तुम्ही बोलताय. 119 वॉर्ड मध्ये पण बीजेपीला सीट दिलेली नाहीये. ठीक आहे, मुंबईत तर भारतीय जनता पार्टी एकदम जोरात आहे आणि महायुतीचा महापौर बसेल अशी परिस्थिती आहे. ठीक आहे, आम्ही भारतीय जनता पार्टीचंच काम करत होतो. ठीक आहे, तरी पण आम्ही आता अपक्ष फॉर्म भरून तिथे उभे आहोत. बरं तुम्ही भारतीय जनता पार्टीचे काम करत होते, मग तुम्ही ज्या नेत्यांना उभा केलंय त्यांना साथ का नाही दिली? आता कसं आहे माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे परिस्थिती संभ्रमाची आहे. प्रत्येक जणांना जास्त सीट पाहिजेत. ठीक आहे, ते 90 आणि 127च्या गणितमध्ये आमचं गणित बसलं नाही. तरी पण आम्ही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातच इलेक्शन लढणार आहोत 119 मध्ये. बरं काही राजकारणाचं काही अंदाज पिंदाज तिसरी काही गुप्ती वगैरे निघू शकते काय? आतून काही पाठिंबा वगैरे आहे काय? नाही, असं काही पाठिंब्याची गरज नाही. भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते तेव्हा आमच्यावर काम करत होते ते आताही माझ्यावर काम करत आहेत. मला सांगा इथं कुणाला तिकीट दिलंय?
इथे रिपाईनचं कुठलं तरी एक कॅन्डिडेट त्यांना तिकीट दिलेली आहे महायुती कोण गाडी महायुती कोण महायुतीकडून. बर मग तुम्ही त्या नेत्याला मदत का नाही केली नाही आमचा वॉर्ड 119, आम्ही 119 मध्ये काम करतो. हा वॉर्ड 118 आहे. 118 कुठलं दिलंय महायुती शिंदे गटाला 2 सीट दिली. शिंदे गटाकडे दिली आहेत त्या. मग आता महायुती म्हणताय मग महायुतीला तुम्ही साथ का नाही दिली नाही महायुतीला आमचे ज्या भारतीय जनता पार्टीचे जे लोक आहेत ज्यांनी एवढं काम केलंय 5 वर्ष, हा ठीक आहे, तिथे काही प्रॉब्लेम आहेत काही नाही प्रॉब्लेम आहेत ते आम्हाला माहिती हा. आहेत. बरोबर, त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही उभे आहे. भारतीय जनता पार्टीच्या बरोबर पण नेतृत्वामध्ये आता आम्ही काम बघा ना करणार आहे. 2 भाऊ उभं राहिले हा. तर बहिणीने मत कुणाला टाकायचं ते आता बहिणींचा विषय, तुम्ही बहिणींना विचारते मत कोणाला हा. देणार आता. मग आता बघा जर महायुती कोण मग तुम्हाला पक्षाने उमेदवारी का नाही दिली तुम्ही असे पण उभं राहणारच होते ना. पक्षाने उमेदवारी का नाही दिली याचं कारण मी काल सगळ्या माध्यमांसमोर बोललो आहे. हा. आता परत एकदा तुम्हाला मला सांगतो, वैयक्तिक द्या परत तुम्हाला वैयक्तिक सांगतो. हं. इथले माजी महापौर होते दत्ता दळवीजी, हं. ठीक आहे, त्यांनी काही दिवसापूर्वी तिकीट वाटपाच्या 8 ते 10 दिवसापूर्वी हं. मला त्यांच्या घरी बोलवलं. मी त्यांच्या घरी गेलो. 119 वॉर्ड बद्दल चर्चा झाली. हं. त्या चर्चेमध्ये त्यांनी मला सांगितलं 119 वॉर्ड हा तुमच्यासाठी पोषक आहे, तिथे आमच्याकडे कुठलाही कॅन्डिडेट असा नाही आहे की तो निवडून येऊ शकतो, हं. तर मी तुला तिथे मदत करू शकतो. मी बोललो चांगली गोष्ट आहे, मला मदत करा. मी त्यांना सांगितलं माझ्या वॉर्डमध्ये मी कसं काम केलं, आमची बांधणी कशी झालेली आहे, आमचे किती बूथ प्रमुख आहेत, किती पन्ना प्रमुख आहेत, किती कामं आम्ही केली आहेत. तर ते बोलले हे होणार नाही, हं. ह्याच्या व्यतिरिक्त पण काहीतरी करावं लागेल. मी बोललो काय करावं लागेल तुम्ही सांगा. हं. त्यांनी माझ्याकडे 25 लाखाची मागणी केली हं. आणि ती आम्ही पूर्ण केली नाही, म्हणून आमची सीट गेली आहे. हं. पण भारतीय जनता पार्टीचा नगरसेवकच 119 मध्ये येईल ही मी तुम्हाला खात्री देतो. बरं थांबा 2 मिनिटं टाळ्या वाजवायच्या तर नंतर वाजवा. मला सांगा जर तुमचीच माणसं तुमच्याकडून पैशाची मागणी करत असतील तर पक्ष वाढवायचा का? माझा विरोध कुठल्याही पक्षाला नाहीये. हं. माझा त्या व्यक्तीला आणि त्या व्यक्तीच्या वृत्तीला विरोध आहे. हं. ठीक आहे, माझा शिंदे साहेबांवरती अजिबात आक्षेप नाहीये. हं. मी त्या व्यक्तीला आणि वृत्तीला केला आणि शिंदे साहेबांकडे माझी मागणी आहे, तुम्ही एक कुसलेला आंबा जर तुमच्या पेटीत ठेवला तर बाकीचे आंबे पण कुसतील, त्याला लवकरात लवकर तुम्ही बाहेर काढा. हां शिंदे साहेब म्हणले का तो आंबा लगेच फेकून देऊया म्हणून हे मी बोललोय. आता ते शिंदे साहेबांचं काम आहे ना काय करायचं ते. बरोबर आहे बरोबर आहे. आंबा ठेवायचा का नाही तो शिंदे साहेबांच्या हातात आहे. पण नक्की इकडे रस कुणाचा निघणार हे आपण बघणार आहेत.